राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। अहो एक धक्कादायक आहे। 22 लाख मुलं बसली आहेत या परीक्षेला आणि अशा परिस्थितीत एवढं तंत्रज्ञान असताना एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे आपण जग कुठे चाललंय तंत्रज्ञानात ह्याच्याबद्दल चर्चा करतोय आणि दुसरीकडे एक पेपर फुटतो। 22 लाख मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। एखादी म्हणजे मी एक आई राहिलेली आहे, म्हणून मला माहिती आहे की एक छोटी ना छोटी परीक्षेत एका साधारण कुटुंबामध्ये जिथे शिक्षणाला खूप महत्व असतं, म्हणजे पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्ड असते त्याच्यात, त्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न असतो आणि इतका हलगर्जीपणा जर सरकार आणि त्या यंत्रणेच्या मधून येत असते ते अतिशय दुर्दैवी आणि याचा मी जाहीर निषेध करते। शिक्षणाची न्यू एज्युकेशन पॉलिसी या सरकारने आणली, त्याच्यातून तर फार क्रांती घडलीच नाही, पण क्रांती घडली तर सोडा, पण मुलांचं आयुष्य सोपं होणं याच्यातून एवढ्या उन्हातानातून 22 लाख मुलं तिथे कष्ट करून जातात, मुलांचे पैसे खर्च होतात, वेळ वाया जातो आणि त्या कुटुंबातले तुम्ही बघताय कालच प्रधानमंत्र्यांनी एक मोठं स्टेटमेंट केलंय की सगळ्या गोष्टींची कपाती करा। एकीकडे कपात पण करायची, पेपर फुटतो, सामान्य माणसांनी जगायचं कसं या देशात? पैशाचा खेळ म्हणजे कोण करताय? मग ईडी आणि सीबीआय अखंड विरोधी पक्षाच्या विरोधात लावतात, त्याच्याऐवजी ह्यांच्या मागे लावा ना, मग कळू तरी दे। कारण का नाहीतर ते वॉशिंग मशीन मध्ये क्लीन शीटर देतात नेत्यांना। त्याच्यापेक्षा जिथे प्रॉब्लेम आहे नुसता आरोप करून प्रश्न संपत नाही, सरकारने नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे या विषयाची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।